अमाऊस एक्सपिरियन्स. अमाऊसच्या वाटेवर शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन. पुनरुत्थित काळातील वर्ष पहिल्यामध्ये तिसऱ्या रविवारी ख्रिस्त सभा अमाऊसच्या वाटेवरील प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन यावर चिंतन करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. अमाऊसच्या वाटेवरील हे दोन शिष्य होते. हे यरुशलेमहून अमाऊसकडे प्रवास करीत होते. हा केवळ भौगोलिक प्रवास नाही, तर तो एक आध्यात्मिक प्रवास देखील आहे. यरुशलेम म्हणजे पुनरुत्थान होतं. यरुशलेम म्हणजे आशा होती आणि ही लोक आशेपासून, पुनरुत्थानापासून जणू काही दूर चालली होती. आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये शंका होत्या, त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते. परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर आपल्या प्रश्नांना उत्तर का देत नाही? परमेश्वर आमच्या प्रार्थना का ऐकत नाही? अशा प्रकारचे विविध गोंधळलेल्या परिस्थितीमधून हे दोन शिष्य निघाले होते. ते दुःखामध्ये होते, अडचणीमध्ये होते. आणि अशा प्रसंगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त त्यांचा सहप्रवासी बनतो. ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही आपल्या प्रत्येकाची परिस्थिती असते. आपल्या प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये असं का घडावं? माझ्या प्रश्नांना उत्तर का मिळत नाही? मी इतक्या चांगल्या प्रकारे परमेश्वराचा धावा करतो, परंतु मला परमेश्वर का प्रकट होत नाही? मला परमेश्वर हवं ते का देत नाही? अशा या पार्श्वभूमीवर जणू काही अमाऊसचा दृष्टांत आपल्याला शिकवत आहे की परमेश्वर आपल्याला अनाथ सोडत नाही. या आपल्या प्रवासामध्ये, या आपल्या अध्यात्मामध्ये परमेश्वर आपल्याला प्रकट होतो. त्या परमेश्वराला ओळखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कशा प्रकारे हा परमेश्वराचं किंवा पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन आपण घेऊ शकतो, त्याविषयी या अमाऊसच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला सुंदररित्या शिकायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा प्रकट झाला तेव्हा त्यांना जणू काही बायबलमधील संदेश, त्यांच्या गोष्टी सांगितल्या. जुन्या कराराचा त्यांच्यापुढे उलगडा केला आणि त्याद्वारे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की परमेश्वर कशा प्रकारे त्यांच्याबरोबर सहप्रवास करीत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवाच्या शब्दाला प्राधान्य देतो आणि देवाच्या शब्दाचं वाचन करतो, तेव्हा निश्चितच त्या दोन शिष्यांची अंतःकरणे जशी त्यांच्या अंतःकरणामध्ये उकळी येत होती, तशा प्रकारचं अंतःकरण आपलं देखील होऊ शकतं. आ हार्ट्स विल बर्न विथ द वर्ड ऑफ गॉड. आणि परमेश्वर आपल्याला प्रकट होत आहे असा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतो की या दोन शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण केलं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमान आपल्याला शिकवतं की जिथे जिथे प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण असतं, तो प्रत्येक आमंत्रण, मग ते कानागावी लग्नप्रसंगी असो की मार्था आणि मरिया ह्यांच्या घरी असो, प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक आमंत्रणाला सकारात्मक होकार देतो. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा आमंत्रण करतो, तेव्हा तो पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या आमंत्रणाचा आदर करतो आणि आपल्या भेटीला येतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अमाऊसचा वाटेवरील दृष्टांत आपल्याला हाच संदेश देत आहे की आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलं पाहिजे, त्याला आपण बोलावलं पाहिजे आणि त्याच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगले पाहिजेत. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या अमाऊसच्या वाटेवरील दृष्टांतामध्ये आपल्याला दिसते की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त भाकर मोडतो, तेव्हा त्या शिष्यांचे डोळे उघडतात आणि ते ख्रिस्ताला ओळखतात. पुनरुत्थित ख्रिस्ताचं त्यांना दर्शन घडतं. प्रिय भाविकांनो, प्रत्येक मिसाबळीमध्ये पुनरुत्थित ख्रिस्त त्याचं दर्शन या साक्रामेंताद्वारे आपल्याला दर्शविण्याचा प्रयत्न करतो. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, त्याचं वचन आहे की जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. होय, या साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे. त्या साक्रामेंतामधील ख्रिस्ताला आपण ओळखू शकतो का? त्या दोन शिष्यांनी
ज्याप्रमाणे अमाऊच्या वाटेवरील त्यांच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला भाकर मोडताना ओळखलं, तशाच प्रकारे प्रत्येक मिसाबळीमध्ये जेव्हा आपण अर्थपूर्ण सहभागी होतो तेव्हा आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्ताला ओळखता येतं आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि अनुभव आपण घेऊ शकतो. आपल्याकडे ख्रिस्त शरीर साक्रामेंताचे चॅपल्स आहेत, युक्रिस्टिक चॅपल्स, साक्रामेंताचे चॅपल्स. या चॅपलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपली प्रतीक्षा करत आहे, आपली वाट पाहत उभा असतो आणि आपण तिथे आल्यानंतर त्याच्या सानिध्यामध्ये आपण बसल्यानंतर त्याचं ऐकल्यानंतर निश्चितच पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला दर्शन देऊ शकतो आणि मग आपण श्रद्धेमध्ये दृढ होऊ शकतो. अमाऊच्या वाटेवरील दृष्टांतामध्ये चौथा मुद्दा जो आपण लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे त्या शिष्यांना ख्रिस्ताचं दर्शन घडल्यानंतर ते अमाऊसवरनं यरूशलेमला माघारी येतात. ते पुन्हा आपला प्रवास सुरू करतात. हा जो प्रवास होता हा आशेचा प्रवास होता, आनंदाचा प्रवास होता. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव त्यांना आला होता आणि म्हणून तो अनुभव देण्यासाठी, तो अनुभव दुसऱ्यांना सांगण्यासाठी, त्या अनुभवाचं प्रकटीकरण करण्यासाठी प्रभू खरोखर उठला आहे हे घोषविण्यासाठी ते पुन्हा यरूशलेमकडे जातात. प्रिय बंधू भगिनीनो, पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचं दर्शन आपल्याला देऊ इच्छितो. त्याचं दर्शन घडल्यानंतर ते केवळ आपल्यापुरता मर्यादित ठेवायचं नाही. त्या दर्शनाने प्रेरित होऊन म्हणजेच पुनरुत्थित ख्रिस्ताचे शिष्य होऊन आपण जणू काही अमाऊसवरनं यरूशलेमकडे गेले पाहिजेत, निराशेतून आशेकडे गेले पाहिजेत, अनितीतून नीतीकडे गेले पाहिजेत, असत्यातून सत्याकडे मार्गक्रमण केला पाहिजे. आणि ते जेव्हा आपण करू तेव्हा निश्चितच आपण पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार बनू. अमाऊच्या वाटेवरील ख्रिस्ताचं दर्शन आपल्या प्रत्येकाला हे सत्य उलगडून सांगत आहे की प्रभू आपला सहप्रवासी आहे. आपल्या अडचणीमध्ये, दुःखामध्ये, यातनेमध्ये, आजारामध्ये तो आपल्याला कधीच सोडत नाही, तर तो स्वतःहून आपल्याबरोबर प्रवेश करीत असतो, प्रवास करीत असतो, आपल्या जीवनामध्ये तो प्रवेश करीत असतो. तो आपल्याला शुभवर्तमानाद्वारे आणि देवाच्या शब्दाद्वारे, शास्त्राद्वारे आपल्याला त्याच्या उपस्थितीचा उलगडा करतो. आणि म्हणून देव शब्दावर वाचन करणे, चिंतन करणे फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्त शरीर साक्रामेंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ओढ निर्माण केली पाहिजे, म्हणजेच पुनरुत्थित ख्रिस्ताला आपण ओळखू शकू. आपण ख्रिस्ताला आमंत्रण केल्यानंतर ख्रिस्त आपल्या आमंत्रणाचा आदर करून आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करीत असतो, आपली श्रद्धा बळकट करीत असतो आणि मग आपल्याला नवजीवनासाठी, पुनरुत्थित जीवनासाठी, चांगल्या जीवनासाठी तो आमंत्रित करीत असतो. आपण सर्वांनी पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घ्यावा, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार बनावेत आणि आशेचं जीवन जगावं म्हणून या रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया.